मित्र उपोषणाला बसले. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. सरकार प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, प्रशासन येऊन बघत नाही. म्हणून सरकारला जबाब करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. हे केलं असताना माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल होणं अपेक्षित असताना किंवा गुन्ह्याचा विषय तिथं नसताना आम्ही शेतकऱ्यासाठी शांततेत हलगी वाजवली असताना 12-13 शेतकऱ्याच्या पोरांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं. पुन्हा शेतकऱ्यांनी आवाज उचलला नाही पाहिजे. आम्ही आमचा हक्क मागितला नाही पाहिजे. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडलो नाही पाहिजे. आम्ही पुन्हा गुलाम झालो पाहिजे. आम्ही पुन्हा आमदाराच्या खासदाराच्या चपया उचलत त्यांच्या मागे फिरलो पाहिजे. आणि हिटलरशाही इंग्रजांसारखं या प्रशासनावर आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या कंबाड्यावर पुन्हा हंटण मारून पुन्हा गुलामगिरी इथं रुजू झाली पाहिजे. असा प्रकार सुरू असताना शेतकरी आवाज उचलणार, त्याचा हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर देण्यासाठी आज आम्ही स्वतःला बंदी करून न्याय व्यवस्थेला या ठिकाणी प्रश्न विचारतोय की शेतकऱ्यांसाठी आवाज उचलणाऱ्या तरुणांवर, शेतकऱ्यांच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या पोरावर जर का गुन्हे दाखल होणार असाल तर मग आरोपी जे आहेत, ज्यांनी बलात्कार केलाय, ज्यांनी चिमुरडीची हत्या केली आहे, ज्या आमदारांनी बलात्कार केले त्यांना जामीन मिळतोय. आमदार ज्या नराधमांनी अपराध केले त्यांना फाशी देण्याऐवजी आमच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. हे सरकार नेमकं कुणीकडे चाललंय? हा महाराष्ट्र नेमकं कुठं चाललाय? हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्हाला मांडायचा आहे आणि याचं उत्तर सरकारकडून आणि प्रशासनाकडून आम्हाला हवं आहे. अतिवृष्टीचे पैसे जमा झालेले नाही आहेत. मागण्या ज्या उपोषण करत होते त्या मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत. उलट तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा जो गुन्हा दाखल करण्याची धमक कोणी ठेवलेली आहे? एवढ्या शेतकरी पुत्रावरती गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यावरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असला प्रकार सुरू आहे. सामान्यासाठी, जनसामान्यासाठी कोणी आवाज उचलतं तर त्याच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम इथले प्रस्थापित पुढारी करतायत. पुढाऱ्यांना इथलं राज्य राजासारखं सांभाळायचं आहे. हे राज्य, हे छत्र आमचं आहे. इथं आम्ही म्हणणार तसंच चालेल. पुढारी नेमके कोण आहे? ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नाही, आंबेडकर साहेबांची लोकशाही राहिलेली नाही, ही पुढाऱ्यांचं. इथले स्थानिक पुढारी रावसाहेब पाटील दानवे साहेब असतील, इथले स्थानिक आमदार संतोषदादा दानवे असतील, यांनी आमच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल करायला भाग पडलं. 3 दिवसानंतर गुन्हे दाखल झाले. तर माझ्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं त्या ठिकाणी आम्ही समजू शकलो असतो. मात्र 12-13 शेतकऱ्या पोरांचं भविष्य असं नाराज टाकणं हे इथल्या प्रतिनिधीला परवडणारं नाहीये. म्हणून ही जनता, हे शेतकरी उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. जय जवान, जय किसान. जय जवान. शेतकऱ्याच्या संदर्भात